कोंबडी वडे बनले. इकडे या जरा, तुम्हाला पण थोडंसं भरवूया, परत तुमच्या पण तोंडाला जरा पाणी सोडूया. हे जो आमरस आहे ना A1 क्वालिटी आहे आणि वड्यासोबत तर खायला अजून छान वाटते बघा. वडे तसं एवढे मस्त भारी आहेत ना. आमरस पुरी कशी असते तशी वडे आणि आमरस. वा, गावाच्या पण तोंडाला पाणी सुटलेलं आहे. काय गाव्या? पाणी सुटलं आहे. इथे रवा भाजून घेतलाय, खोबरं सुकं खोबरं भाजून घेतलंय, पिठी साखर चाळून घेतली आहे आणि इथे बघा काय काय घेतलंय. खसखस, चारोली, बदाम, काजू, तीळ, सफेद तीळ आणि वेलची पावडर. आता तुम्ही सांगा याच्यापैकी तुम्ही काय काय टाकता तेवढं कमेंटमध्ये सांगा. हे मी बरोबर घेतलेलं सामान आहे का ते सांगा. पण हे कशासाठी आपण घेतलं ते सांगितलं. करंजीसाठी. करंजी. हे सगळं करंजीचं साहित्य आम्ही घेतलंय. हे आता मिश्रण मिक्स करून ठेवायचं. जसं वेळ मिळेल ना तसं आपण करंज्या करणार. करंज्या करताना आम्ही दाखवू. आणि आपल्याकडे थोडा वेळ अजून आहे तर आपण काय करणार आहे, लाडू. बेसनचे लाडू. बेसनचे लाडू होतील पटकन. चला लादा दाखवा आम्हाला, डिझाईन लावून दाखवा. बघा कशी ग्रास न लावता ग्रासचे डिझाईन आम्ही घेतलेले हिरवे हिरवे. एक मध्ये असं हे बनतो ना, डिझाईन बनणार. हे बनवा तुम्ही डिझाईन. आणि इथे बॉक्सेस बघा किती आहेत. हे 119 बॉक्सेस आम्ही मागवलेत बघा. टोटल 119 बॉक्सेस. पर बॉक्स मला 300 रुपीजला पडला आहे. तर तुम्ही टाईल्सची प्राईस काल पण मी सांगितलं, तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. पाईप्स वेगळे लागले 1300 रुपयाचे पाईप्स. वाळू क्रेट वेगळं. तिथे आतून बघा पाईप्स बसवतो आम्ही, म्हणजे पाणी आतून जायला. नाही तसं नाही. हे बघा हे हा तिथे ठेवा, इथे ठेवा, इथे ठेवा, तिथे इथे ठेवा. हा तिथेच ठेवा कुठे पण ठेवा. हा ठेवा अशी. हां बरोबर आहे असं. आणि ही तिथे ठेवा. मध्ये तो असा चौकोन बनतो तो. हां बस बरोबर अशी डिझाईन आहे. बरोबर हां असे ठेवून जावं सर्व आता. बस दत्तर लावूया आपण. बघा बरोबर अशी डिझाईन आहे ना, छान वाटते ते मस्त. आणि ते तुम्ही जवळून बघितलं तर हे हिरवं ग्रास आहे. ग्रास आणि अँटी स्किड आहे, स्किप नाही होणार. छान आहे छान आहे. मग असंच आपल्याला तिकडून लावायचं आहे. बरोबर आहे तसं. आणि ही इथे ठेवला तरी चालेल, इथे ठेवा तात्पुरती. हां ठेवा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो बॉक्स बनतोय बघा. बरोबर आहे ना, अशी डिझाईन होते ती. एकदम छान मस्त. आणि हे पाईप्स कशाला जॉईन करतो आम्ही बघा. हे वरचे जे पाण्याचे पाईप्स आहेत हे वाले, ते टाईल्सच्या खालून पाणी जाईल, म्हणजे पाणी वरती राहणार नाही. हे बघा सर्व तिथे जाऊन आपलं तिथे पाणी उतरेल खाली. तर हे असं सर्व काम सुरू आहे बघा. सायकल इकडे पाणी भरून घेतलेलं आहे. असे सर्व कामं असतात बघा. येस, इथून जाऊन इथे बेसिन पण आपल्याला फिट करायची आहे. सर्व कामं एक एक पेंडिंग आहेत. चला प्रेक्षक बसले, आम्ही बसवले प्रेक्षक बघायला. देखरेखीसाठी 2 माणसं बसवले. असं बघायला छान वाटतं ना. छान वाटतं दुसऱ्यांना काम करताना बघून. नाही असं कधी बघितलं नाही ना, म्हणजे कसं लावतात काय करतात. आपण जेव्हा घर बनवलं तेव्हा काजल नव्हती ना. सारखं काम, काय ना काय कामच सुरू. आता हे तेवढं असं जे ब्लॅक दिसत होतं ते कलरफुल दिसेल पूर्ण आपल्या पार्किंग टाईल्सने. तिथे पण चेंजेस करायचे आहेत बघा. चला आता लंच नंतरची परिस्थिती. लंच नंतर काय काय इथे काम झालेलं आहे तुम्हाला दाखवतो. इथे बघा इथून सुरुवात. हे बघा हे सर्व खोदकाम केलेलं आहे, त्याला परत भरलेलं पाईप टाकून आतमध्ये. आणि लाईनीतून आपले हे टाईल्स लावलेत बघा. ही डिझाईन अशी व्यवस्थित तिथून स्टार्ट केली अशी क्रॉस. लाद्यांवर तर जायचं काय. हां म्हणजे पुढे जायला स्टेप्स. बघा एक लादी घेतली आहे आणि त्याच्यावरती तिथे ती बरोबर इथे मध्ये हा बॉक्स एक बनला. आणि इथे एक बॉक्स बघा हे ठेवतात व्यवस्थित. मग हे आता ग्रास टाईप वाटणार थोडं बघा मी. बरोबर है ना. हां एकदम छान वाटेल. आता हे पूर्ण कंप्लीट झाल्यावर तुम्हाला दाखवतो बघा. तर एवढं काम झालेलं आहे.
हे किती ब्रासचं काम केला 2 सरळ असे तर पटापट बसतं ना सर्व हे असं लाईन म्हणून ते त्यांनी अशी सुरुवात केली आता धुतल्यावर छान वाटतील ते जरा हे बघा इथे आम्ही ही पायरी इकडून काढून आम्ही पायरी इथे लावणार आहे आणि त्यांनी व्यवस्थित एक चिरा बाहेरच काढला बघा डोक्याने एकदम ही अशी पायरी कशाने चढता येणार नाही कारण आमचं हे आंब्याचं झाड आहे तर फ्युचरमध्ये असं चढता येणार नाही तर आम्ही अशी पायरी लावणार आहे म्हणजे इथून चढता येणार काय काजल बरोबर ना हां बघा आमचे टाईल्स बसवणारे बघून घ्या आवडलं की ह्यांना बोलवा कामाला एवढं राहिलेलं आहे फायनल वर्क एवढं झालं डे 1चं चला इथे बघा बाहेर आपले टाईल्स लावायचे काम सुरू आहे आणि आतमध्ये टाईल्स बनवायचे काम सुरू आहे करंजीचे टाईल्स आम्ही बनवतोय बघा टेस्ट कर नाही आधी नाही आपलं दिवाळीचं फराळ आहे ना बरोबर तर भरपूर सर्व करंज्या होतात बघा इथे आणि मम्मी पण बनवते करंज्या मम्मीच बनवते येस आणि इथे सर्वांना गुड न्यूज द्यायची आहे जी या दोघांना माहिती आहे आमचं सर्व डिसिजन्स फायनल डिसिजन मी घेतो कधी पण बरोबर काय का डायलॉग आहे सुनने का सबकी करने का मन की बरोबर आहे काजल मला मी सर्वांकडून ओपिनियन घेतो सजेशन्स घेतो करतो ते जे मला आवडतं किंवा जे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे तर ट्विन रूम साठी पण मी एक एसी मागवलेला आहे आपलं गोल्डन सिल्वर मध्ये एसी रूम आहे एसी लावला ना तसं खालच्या एका रूम मध्ये सुद्धा मी आता एक एसी मागवलेला आहे जो 4 नोव्हेंबरला डिलिव्हरी होईल कुरिअरनी येईल 5-6 पासून ते रूम मध्ये तुम्ही एसी वापरू शकता बरोबर तर तो सुद्धा एसी रूम मध्ये कन्वर्ट करता येईल कारण एसी रूमचे जास्त रिक्वायरमेंट्स आहेत बरोबर आहे तर एक गुड न्यूज तुमच्या सर्वांसाठी म्हणजे ट्विन रूम पण आता एसी रूम मध्ये कन्वर्ट होणार आणि बुकिंग स्टेजेस सुरू होऊ शकतात लावल्यानंतर सर्व कन्फर्म करूया पण कारण मी आज ॲमेझॉनवरती ऑर्डर दिली आहे चांगल्या कॅरियर कंपनीची 5 स्टारचे 1.5 टनचं एसी मागवलेलं आहे आता हे वाजलं कसलं तर बोरवेल बंद केलेली आहे मी त्याचं तर ही होती गुड न्यूज आणि इकडे फराळमध्ये काय काय झाला दिवाळीचं मग मी काल काय बनवलेस तू सांजोळ्या बनवले सांजोळ्या हे बघा काल आम्ही बिझी होतो म्हणून व्हिडिओ शूट करताना आले हे कसले लाडू बनवलेस बेसनचे लाडू सुद्धा झालेले आहेत शंकरपाळे झाले शंकरपाळे दाखवले आपण त्यावेळी चुरमा लाडू दाखवले सांजोळ्या म्हणजे ते खाण्यासारखे आता काकींना जरा बोलूया काकी जरा जवळ या आता काम कसं झालंय सांगा छान वाटतंय मग आता खाली जेवण द्यायला चांगलं वाटेल ना एका दिवसात एवढं काम झालं लाईट लावून बघूया जरा वरचे लाईट लावले बघा मी हां चला फायनल लुक बघा काही असं दिसतोय आपलं हे दिवाळीपर्यंत म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला पहिलं एवढं तरी बनवून द्या म्हणजे कसं आपल्या जेवणाची अरेंजमेंट खाली होईल तर असे सर्व काम आमचे सुरू आहेत बघा आणि असेच काम सुरू राहणार तर तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतमध्ये बघा दिवाळीचं फराळ चालू आहे सर्वांना नमस्ते तर आजचा मी तुम्हाला नाश्ता दाखवतो इकडे कॉम्बिनेशन नाश्ता आहे हे जर आपल्याला अगोदर सांगितलं तर अशी सर्व अरेंजमेंट होते तर इथे बघा पूर्ण नाश्त्याची व्हरायटी इथे आहे बघा इथे 5 प्लेट घावणे आहेत 4-5 आणि 5 प्लेट आपले दही साबुदाणे वडे इथे 5 वाट्या दही इकडे चटणी कुठे बनवलेत हे बघा इकडे ही चटणी झालेली आहे चमचा आहे चमचा आणि तिथे घावणे होतात आणि इथे साबुदाणे फ्राय करण्यासाठी तेल पण ठेवलेलं आहे ते बघा घट चटणी आपली आणि नवीन ऑइल आहे येस हां ते तो ऑइल नवीनच असतो आपल्याकडे हे घावणे आणि 2 प्लेट घावणे चटणी ओके
जाऊ द्या, बाकी सर्व एक 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 करून येतात. आता 3 घावणे राहिले, टोटल 5 घावणे चटणी आणि 5 दही साबुदाणे वडे प्लेट. तरी बघा एक प्लेट गेले वडे, असे 2-3 प्लेट होतील ना टायमाला. चला आता ही आपली तिसरी प्लेट चालली बघा. चला आता हे 2 प्लेट घ्या आपले, हे पकडा, आणि तिकडे वडे भरायचे 2 प्लेट. हे 2 घ्या आणि दही पण घ्या. हां तुम्ही वडे भरा तिकडे बघा. अशी आमची घाई असते सकाळ सकाळी. वडे जाऊ दे. आणि तसे बघा इकडे घावणे पण एक 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 ठेवले, एक 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 गेले की 5 घावणे, 3 घावणे वरती गेलेले आहेत. हे 4थी 5वी. आणि वडे हां गरम पाणी पाहिजे पण त्यांना चमचे लागतील ना 2. घावणे पण ओके जाऊ दे तुम्ही. आणि त्याला झाकायला झाकण. ओके बघा अशी सर्व आमची गडबड असते. आता हे घावणे झालेत बघा इकडे. तर कशी असते घावण्याचं प्लेट आम्ही घेतो आणि घावणे त्याच्या बाजूला टाकायचे ते व्यवस्थित. बघा टायमिंगला तिकडे पाणीसुद्धा आलं आमचं बघा पियायचं सर्व एकत्र. तर ही आपली 1 प्लेट आणि त्यानंतर ती 1 प्लेट म्हणजे ही सुद्धा 5 प्लेट घावण्यावरती गेलेल्या आहेत आपल्या आता असे. आणि हे आता प्लेट मी घेऊन जाणार वरती. तर हे बघा ही आपली 4थी आणि 5वी प्लेट घावण्यावरती चालली. त्यांना मी कसं अर्धवट पास करतो. हा बघा पिल्लू आलं वरती. हे घ्या एका हातात आरामात पकडलात ना. आणि हे ट्रेस घेतो बघा. आमची अशी पासिंग होते. हे बघ खाली चल, खाली चल, खाली चल. बघा अशा प्रकारे आम्ही 10 प्लेट वरती संपवलेले आहे. 5 प्लेट साबुदाणा वड्याचे आणि 5 प्लेट घावण्याचे, अजून 3 प्लेट द्यायचे. अशी अरेंजमेंट असते बघा फटाफट. म्हणजे इकडे 3 व्यक्ती तरी आम्हाला लागतातच. 3-4 व्यक्ती तरी आम्हाला टायमाला लागतात. आणि इकडे आपले वडे बनतात. मला वाटतं 2च बॅच असतील ना. आमच्या इकडे घावणे चटणी दही साबुदाणे वडे A1 क्वालिटीचे बनतात एकदम मस्त. जर मुंबईला कधी स्टॉल टाकला ना तर लाईन लागेल, एवढी गर्दी होईल इकडे. पण स्टाफला पण हां पण ते बोललं स्टाफला घरी घेऊन जायला लागेल. चला तर इकडे बघा आपले किती प्लेट्स होतात ते बघूया. मला वाटतं तर 3 कंप्लीट नाही होतं इकडे. 1 प्लेट 2 प्लेट, 1 कमी आहे ना ते वरती जाऊ दे. हां 1 पाठवतो बोलूया आणि तोपर्यंत हे वरती जाऊ दे. तोपर्यंत कसे खायला बसतील ना. तर बघा असे 5-5 प्लेट कंप्लीट झालेले आहेत आमचे. ओके आणि हे बघा 1-2 प्लेट अशी एक्स्ट्रा बनतात आणि घावणे पण 1-2 प्लेट एक्स्ट्रा बनतात हे बघा. ओके तर अशा प्रकारे आमचा नाश्ता. आज जेवण पण 5 प्लेट आहे, लंच आणि डिनर पण 5 प्लेट आहे. चला नाश्ता केला. आता मी तुम्हाला इकडे एक एक्सप्लेन करतो बघा. त्यांनी व्यवस्थित मला असं मेसेज पाठवलेला आहे, एक मोठा मेसेज, की सकाळी काय पाहिजे होतं 5 प्लेट वडे 5 प्लेट घावणे. ओके आता लंचमध्ये 2 व्हेज थाली आणि 3 चिकन थाली. पण सर्वांना वडे पाहिजे, कोंबडी वडे. त्यामध्ये सोलकढी पण सर्वांना पाहिजे, आमरस पण पाहिजे. आणि व्हेजमध्ये डाळ कोंबडी वडे काले वाटाणे उसळ भरलेली भेंडी हे सर्व बघा अरेंजमेंट केले. म्हणजे असं पाठवलं ना तर सर्व अरेंजमेंट होते. तर त्यांना येस बोललो. डिनरमध्ये 3 व्हेज थाली आहे आणि 2 पापलेट थाली आहे. ते ऑलरेडी सांगितलं असलं ना की आम्हाला कसं अरेंजमेंट करायला होते. आता नाश्ता झाला, आता मी चाललो चिकन आणायला. चला आता बघा मी आपल्या गॅसची 3 चिकनची थालीची ऑर्डर आहे, तर चिकन आणायला चाललो आहे. चला हे बघा हे आम्ही कोंबडी वडे बनवतोय. थालींची ऑर्डर सांग किती कितीची आहे. 3 चिकन थाली 2 व्हेज थाली आणि कॉमनमध्ये वडे पाहिजे सर्वांना. हो कॉमन मध्ये. इकडे पापड आणि भजीची तयारी, इकडे चिकन फ्राय. चला इथे बघा सर्व कसे वेगवेगळ्या पद्धतीने बघा किती लेडीज लागतात आणि किती माणसं लागतात आहेत बघा. मी सुद्धा हे काम वाढायचं मी केलं, मी आणि काजलनी 2-3 जण बनवायला, वरती न्यायला वेगळं. इथे फक्त काव्या सोडून सर्व काम करतात आहे तिकडे.
काव्या बघायचं काम. हे बघा काव्या कशी वाटते थाली मस्त ना. सुपरवायझर आहे आज. आज ही बघा ही आमची प्रॉपर चिकन थाली आहे. वरण भात, चिकनची ग्रेव्ही, चिकनच्या ग्रेव्हीमध्ये फोडं पण भरपूर आहे, त्याबरोबर फ्राय पण आपण देतोय. वडे 4 दिले, वड्याची साईज पण बघा मोठी आहे. इथे पण तशीच थाली आणि इथे 3 आपल्या चिकन थाली आहेत आणि 2 व्हेज आहेत. तर आपले हे पहिले ह्याच्यात 2 वड्या राहिलेले आहेत, 2 वडे. आणि ही आम्ही फक्त 350 रुपीजला काजल चार्ज करतो बरोबर. हीच आपण बाहेर एकदा खाल्ली होती माहिती आहे मुंबईला, किती घेतले होते माहिती आहे, 520 रुपये घेतले होते आपल्याला सेम थालीचे. हां फक्त ह्याच्यात तांबडा पांढरा रस्सा दिला होता आणि चिकन फ्राय दिलं नव्हतं, पण ते आपण रस्से खाल्लेच नव्हते. पण एकदम छान आणि ह्याची चव एकदम बेटर आहे आणि एकदम मस्त आहे. तुम्ही येऊन कधी खाऊन बघा. नाही करते गोळे करते. हां वेज थाली आहे ना. ओके. त्याला आम्ही चाललो. बघा एक ताट गेला, दुसरा ताट काकीमध्ये, हा तिसरा म्हणजे पाठोपाठ गेले. आज वडे आहेत ना. हां आणि एकदा टाईल्स आता बसले खाली हां. की मग सर्वांना खाली. उलट तुमचा पण फायदा काय होईल, एकदम गरम गरम येईल. आणि होय. आमचा एक सर्व आम्हाला वरती खाली करायचा प्रॉब्लेम हा दुसरा आहे. पहिला होय. प्रॉब्लेम भीती आहे की ती पडली ना पाहिजे ताट, बरोबर. वरती जाता स्लिप होतो ना. होय. बस इथे काजल बघा काय करते, भजी. भजी करते. हा इथे मी वडे तर जात वडे फ्राय हे करते, थापून देते. चला तुम्हाला आता व्हेज थाली दाखवतो. आणि आजची जी ऑर्डर आपल्या वरती जे गेस्ट आले गोल्डन रूममध्ये, त्यांनी एकदम व्यवस्थित आपले सर्व व्हिडिओज बघितलेले आहेत, कारण त्यांनी ऑर्डर पण एकदम व्यवस्थित सर्व सांगितलेली आहे. आत्ताचे व्हेजमध्ये पण काय पाहिजे ना ते सर्व त्यांनी सांगितलेलं आहे इकडे. तर त्यांना नॉर्मल डाल नाही पाहिजे होते, तर दाल फ्राय टाईप पाहिजे होतं. तर आम्ही बघा अशी बनवलेलं आहे त्याचं भात. आणि त्यांना पाहिजे होती आज भेंडी, भरलेली भेंडी आम्ही बनवलेली आहे बघा. त्यासोबतच ही भाजी कोणती ती पण त्यांनी सांगितलेली, वाटाण्याची उसळ. आणि भजी, वरण भात तर हे झालं. त्यांना आमरस एक्स्ट्रा पाहिजे होतं. आणि ह्याच्यात सुद्धा त्यांना वडे पाहिजे आहेत. ओके. आणि ह्याच्यात काय राहिलं आता, फक्त ह्याच्यात पापड राहिला आहे. पापड द्या आणि वडे बनतात तिथे. वडे छान वाटतात. बघा इकडे व्हेज थाली तर बनते आहे, पण जे सुरुवातीला 3 चिकन थाली गेली आहे त्यांना एक्स्ट्रामध्ये 3 आमरस पाहिजे. तर हे 3 आमरस त्या चिकन थालीसोबत चालले, ज्याचे आपण एक्स्ट्रा पकडतो. आणि व्हेज थालीमध्ये आपण चपाती देतो, वडे देतो, म्हणून आपण 40 रुपीज अजून ॲड करणार. मग मी ह्याच्यात तू विचार कर, आपण हे वडे फक्त 60 रुपीजला लावतो आहे. बाहेर आम्ही जे बघितले होते ते 80 to 120 पर्यंत वडे जात होते आपल्याच. आणि एवढे आपल्यासारखे पण देत नाही ते, चवीला पण एवढे नसतात ते. छोटे असतात त्यांचे, हो. एकदम ते चेपलेले असतात. एकदम छान. हे बघा कसं, बघा कसे डिझाईनवाले आम्ही बोलवलेत बघा. लाल पिवळं सर्व मिक्स आहे. आणि हे जास्त भडक हा आम्ही देत नाही बघा. मग दिवाळी झाली आज. हां सर्व एक 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 घेऊन बघा आम्ही. मग ही एक व्हेज थाली रेडी झालेली आहे इकडे. 1 2 हे त्यांनी एक चांगलं केलं आमच्यासाठी पण, की सर्वांनाच वडे घेतले ना म्हणजे आम्हाला पण द्यायला जरा बरे एकदम झाले. नंतर चपाती आणि वडे असेल तर जरा वेळ लागला असतं. मग तरी पण काय आम्ही करतो, बरोबर आहे ना मी. ओके. तर बघा 3 आमरस एक्स्ट्रा गेले होते, तसे 3 सोलकढी सुद्धा एक्स्ट्रा जात होते. बघा का ना आम्ही आमच्या जेवणाची प्रशंसा केली पाहिजे. एकदम फ्रेश ताजं असतं. आणि हे आता त्यांची ऑर्डरमध्ये उरलं तर आम्ही पिऊन टाकतो ते झालं. आणि आमचे वडे पण बघा थांबवलेत आणि इकडे बनतात. जशी ऑर्डर येते तसे आम्ही गरम गरम देतो. हे वडे इव्हन साबुदाणे वडे, काजल दोन्ही वडे, साबुदाणे वडे आणि हे कोंबडी वडे पण गरम गरम खायला जास्त मजा येते, बरोबर आहे ना. तर अशा प्रकारे तुम्ही पण बुकिंग करा आणि आमच्याकडे या जेवायला. गॅस संपला, आम्ही 2 एक्स्ट्रा आणल्यात कालच. काकी घेऊन जाऊ. हे बघा श्रीकृष्णाचं जसं काय होतं ते हातात, चक्र, तसं आमच्या काव्याच्या हातात वडा. वड्याचं चक्र, काव्याला तर झाला वडा. वड्याचं चक्र. आणि राधा बसली समोर. हे चांगल्याला पद्धत चांगली आहे. कावेला दिवाळीची सुट्टी लागली आता 13 दिवस. वा मस्त ना. मॅडमची मज्जा आहे. तेच बोललो 13 दिवस आमच्याकडे हाऊसफुल बुकिंग काय आहे ना. दिवाळीची सुट्टी लागते ना पोरांना. असे 2 स्टफ असले की काजलचे आराम थोडंसंच बोललो मी, जास्त नाही बोललो. बघा वरती पहिले एक्स्ट्रा गेले तर गेले, इथे 6 आमरस एक्स्ट्रा अजून जातात आहेत. म्हणजे ताटातले 2 एक्स्ट्रा 3 हे 5, म्हणजे टोटल पूर्ण ह्याच्यात आता 10 वाट्या गेलेल्या. तर एवढा आमरस सुंदर आमचं. काय घ्या वहिनी
आणि वहिनीची साडी पण सुंदर आहे. वा असं वाटतंय कुठे हे- आजरीची साडी नेसून केवढी सुंदर दिसतेस ग. ते काय असतं ना, काय बोलतात ते, हल्दी कुंकू असते ना, तसं आलेत ते. असंच आलं पाहिजे बरोबर एकदम टापटीप. तर या सर्वांनी इकडे बघा, सुक्का चिकनची आपली इकडे ऑर्डर आहे. त्यांना स्टार्टरमध्ये सुक्का चिकन हवं आहे बघा. तुम्ही पूर्ण हे अर्धा किलो आणि त्याच्यापेक्षा थोडं जास्त आणलं आहे आम्ही, आणि पूर्ण आम्ही देणार आहे बघा सुक्का चिकन. आणि हे पूर्ण ऑलमोस्ट ब्रेस्ट पीसचा भाग आणला, कारण त्यांना जरा मोठे मोठे असे म्हणजे पीसेसमध्ये पाहिजे होते ना. ह्याला कसं शिजायला वेळ लागतं, आणि सुक्का आणि लेग पीस आणि तो भाग असा तर पटकन होतो, पण एकदम ड्राय कसं, सुक्का ड्राय कसं वाटतं बघा. म्हणजे ह्याला फ्राय नाही म्हणत आपण, ह्याच्यात थोडीशी ग्रेव्ही असते, म्हणजे असं खायला मस्त एकदम. वा वा वा. थोडंसं पाणी मारायला लागतं, म्हणजे कसं ते मसाला सर्व लागला पाहिजे ना एक दुसऱ्यांना. एकदम छान. आता याला अजून शिजायला पाहिजे. ॲक्च्युली बघितलं आहे, पण अजून थोडंसं शिजलं ना की मग मस्त होईल. 15-10 मिनटं तर लागतातच शिजायला ह्याला. हे बघा आता शिजलं असणार व्यवस्थित. बघा तिथे बघा, परत आम्ही 5 मिनटं शिजायला ठेवलं, कारण ते चिकन व्यवस्थित शिजलं. आरामात आरामात वाफ गेली वरती. जे असं तर चिकन एकदम व्यवस्थित सर्व हे झालेलं आहे. आता जरा त्याला हे कर आणि ह्याच्यात घेऊन टाक पूर्ण. इकडे बघा लिंबू पण कापून दिलेले आहेत आपण, 2 लिंबू. आणि हे स्टार्टरमध्ये त्यांना जाणार अगोदर, मग त्यांच्या जेवणासाठी त्यांची फिश थाली आहे बघा तिकडे, प्रॉन्स थाली, पापलेट थाली. आता मसाला कोटिंग सर्वांना व्यवस्थित लागला पाहिजे बघा. बरोबर आहे ना? लास्टला ढवळून घ्यायचं सगळं. खाली मसाला लागला असेल ना, मग सगळं चिकनला लागेल. आणि तुम्हाला सांगतो, आत्ताच फ्रेश कट, आता संध्याकाळीच गेलो तर फ्रेश कट करून चिकन आणलेलं आहे. फ्रीजमधले काहीच गोष्ट आपल्याला नाही, इव्हन मसाला, ग्रेव्ही सर्व इकडच्या इकडे बनले जातात. आपण मोठ्या रेस्टॉरंटवाल्यांना कसं ऑप्शन नसतो, त्यांच्या हातातच नसतो. त्यांना 150-200 थाल्या बनवायला लागले, तर ते एंड वक्तवर कसे तुमच्यासाठी ते वाटप पिठं बनवायला लागतील, तर त्यांना ते 3 दिवसाचं बनवून ठेवायला लागतं. तर इथे बघा आपण सर्व व्यवस्थित त्यांना फोडी सर्व देतो. असे एक एक ठेवतो, म्हणजे प्रेझेंटेशन चांगलं वाटेल ते. आता सर्व ठेव व्यवस्थित.